तुकोबाची अभंगवाणी देवाजीच्या पडता काणी दगडाच्या टाळामधुनी गाईले अभंग I cutting grass only one day whole day. Oh, I have only trained cow and 5 ox. oh. I have very milk. अक्का एवढी पट्टी आमच्या मामीने कापलं. मामीने फक्त कोयते हातात घेतला लगेच सगळी कापून टाकल्या. मुंबईमध्ये कसे बायकोला रूम मध्ये राहायला भेटतो मरमर मरतो वर्गा बिहार मध्ये शिकतो लास्टला मग भिका मागा गावालाच येतो. मग आमचा शेतकरी राजा किती अष्टप्रधान आहे की शेतकरी मरमर मरताय घाम गाळताय शेवटी जेवायला गेला काय केळं खाताय. म्हणजे काय कमवून ठेवलास काय ग अशी उरलेस. मी तुला तेव्हा बोललो सगळा पैसा मातीत पुरून ठेवला खाली तू उकर फक्त बस. मी 1983 ला 64% पास झालेलो उत्तीर्ण तेव्हा आपल्या भागामध्ये इकडे कोणी पास झाला नव्हता. आताचं सरकार आपल्याला देतोय फुकटमध्ये रेशन. हो काही काळाने पस्तावाला लागणार आहे लोक परत शेतीकडे येतील ही आताची सामान्य स्थिती आहे. त्यामुळे मुंबईचे लोक तिकडे फटाके फोडतात सकाळ असो दुपार असो किंवा संध्याकाळ असो रात्र असू दे तिकडे फटाके फोडतात आणि गावचा जो शेतकरी असतो तो इकडे असा राबायला येतो त्याची दिवाळी याच्यामध्ये जाते. नमस्कार मित्रांनो सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय जवान जय किसान. तर आज आम्ही आलो भात कापायला आणि आजचा दिवस पण अगदी शुभ आहे. आज धनत्रयोदशी आहे त्यामुळं सर्वांनाच दीपावलीच्या आणि धनत्रयोदशीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. लोक खरं तर मुंबईचे जे माणसं बाहेरगावची माणसं असतात ते आपल्याला काय तर गाड्या घोड्या नाहीतर मग काही ना काही वैनू घेत राहतात. हो वगैरे 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 घेत राहतात. पण आपला शेतकरी माणूस काय करतो तर हा शेतातला धन खरं तर कापायला येतो झोडायला येतो आणि याच्यामुळे तर आपलं म्हणजे पोट भरतं. उन्हा पावसामध्ये मग तर आता बघूया आपल्या कोण कोण आहे आपल्यासोबत. माझा मामा शेतकरी मामा. मामा इकडे बघा. हाय हाय I cutting grass only one day whole day. ओहो I have only trained cow and 5 ox. ओ I have very milk. माझा मामा खूप शिकलेला आहे कारण त्या काळात 1983च्या काळात त्याची पूर्णपणे 10वी झालेली आहे त्यामुळे किती शिकला असेल याचा आपण अंदाज घेऊ शकतो. आणि त्यावेळीची इंग्लिश वगैरे आपल्याला पण तेवढे येणार नाही. सोबतच माझे पप्पा आहेत आणि इकडे माझा भाऊ रोहन आणि तिकडे आमची ढाकलीबाई. ढाकलीबाई इकडे हात कर खराल कर दिसलीच काय. त्यामुळे मला आमच्या ढाकलीबाईला दाखवतो बाई आमची आई 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 आई. इकडे बघ तुला लोक बघतील जाम. अरे कुठे हिरीवर धावत्यात. अरे युरियावर म्हणजे काय थांबा कधी माणसा नुसती बघतील तुला मग तुझा ऑटोग्राफ मागायला येते सही बी असं कापता नाही करा. थांबा कामतारा करू काय असं म्हणतेस. थांबा मित्रांनो तुम्हाला दाखवतो या व्हिडिओ मध्ये पण की भात कसं कापतात वगैरे. आता माझी ढाकलीबाई दाखवेल कसं भात वगैरे कापतात तो. ढाकलीबाई दाखव बघू दे कसा कापतात आता भात. कसा धरायचा चोंडा कसा धरायचा भात कसा धरायचा बघू दे. हा म्हणजे बुंद्याला कोयती लावायची हा काय. आणि असा व्यवस्थित एका लाईनशीर मापामध्ये ठेवत जायचा म्हणजे कसं आपल्याला परत गोळा करायला बरा पडतो.
डाकली बाई तुझा किती वय किती असेल ग तरी 60 70 75 असेल ना करेक्ट सांगतो मी तुम्हाला 67 67च्या वय 67 वय आहे तरी पण आमची बाई एकदम कामाला किती फुर्तीला आहे बघा एकदम मग माणसाची तरण्या पोरांची कंबरा मोडतात मग आता माझा भाऊ शिकवल जरा तुम्हाला कसा भात वगैरे कापतात तो तर आपल्याला कसा पहिला घ्यायचा कसा भात कापायला तर शिकव बघू दे लोकांना मुंबईच्या हा भाषेमध्ये गावच्या भाषेत खराब बोलतात त्याला हा थोडा पण सिक्युरिटी आपल्याला पाहिजे हातात मध्ये पाहिजे थोडा जरी गेला हातात सरला तर आपला जीवितहानी होऊ शकते हाताला लागू शकतो तर पहिली प्रथम प्रोसेस अशी आहे आपला डावा हात आहे तो बरोबर वरती पकडायचं खराला तर बरोबर तो काय तो बरोबर जमिनीला लावायचं आणि खालच्या बाजूने आपल्याकडे ओढायचं अशा मोठी मोठी पकडत पटापट कापत राहायचं शेती करणं आताच्या काळात खूप अवघड आहे पण आताचं सरकार आपल्याला देतोय फुकटमध्ये रेशन हो काही काळाने पस्तावायला लागणार आहे लोक परत शेतीकडे येतील ही आताची सामान्य स्थिती आहे त्याच्यामुळे शेतीकडे पण वळलं पाहिजे आताच्या पिढीने हो लक्षात ठेवा आपण कितीही कमवलं तरी याच्याशिवाय आपलं काय पोट भरणार नाही पिझ्झा बर्गर किती खाल पण लवकर जाल अशी स्थिती आहे नाचणीची भाकरी वरची भाकरी खा हम्म वर्षाची खाल मग मामा तरी तुम्ही किती वर्षापासून शेती करताय मी वयाच्या 9व्या वर्षापासून काम करतोय 9व्या वर्षापासून ना जेव्हा मी 4थीला होतो तिथपासून काम करतोय मला पूर्ण शेतीचा अनुभव आलेला आहे शेती कशी करायची कशी पिकवायची कसं झोडायची कशी मळायची शेतामध्ये कसं कडधान्य घ्यायचं कशी फळाबागा करायची याचा पूर्ण मला कृषी खात्याने अनुभव दिलेला आहे त्याच्यामुळं मी नोकरी न करता शेतीकडे वळलो आणि मला भरघोस पीक मिळायला लागलं मी स्वतः शेतामध्ये 1-1 किलोचं टोमॅटोचं फळ काढलं कोणाला खरं वाटणार नाही 1981 ला माझे गुरुवर्य किसन लक्ष्मण तुरे हे प्रत्यक्ष पाहायला आले होते गुरुजी आणि म्हणाले केवढी तू मेहनत करतोस हो ना फार 1-1 किलोचं टोमॅटो जेव्हा मी यशस्वीला होतो परीक्षेला तेव्हा 1 किलो टोमॅटो पण जंगलामध्ये मी अभ्यास करायला जायचो पूर्ण दिवस एका टोमॅटोवर काढायचो आणि त्यावेळेला मी 1983 ला 64% पास झालेलो उत्तीर्ण तेव्हा आपल्या भागामध्ये इकडे कोणी पास झाला नव्हता परंतु दुर्दैवाने मला गरीब परिस्थितीमुळे पुढचं शिक्षण घेता आलं नाही आणि शेतकरी झालो शेवटपर्यंत परंतु दिलखुश आहे हो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय किसान जय जवान हो त्यावेळीची 10वी म्हणजे सगळ्यात हाय क्वालिफिकेशन असेल ना हाय क्वालिफिकेशन तेव्हा ते ग्रॅज्युएशन ते म्हणायचं ग्रॅज्युएशन तेव्हाचं पास होणं मुश्किल बापरे ज्यावेळेला मी मराठीचा पेपर पहिला लिहिला तेव्हा मला शक्यता नव्हती की मी पास होईन म्हणून बापरे मी पूर्ण म्हणजे व्हायब्रेट झालो होतो हा ना मलाच कळत नव्हतं की मी काय लिहते एवढे हार्ड पेपर काढले होते शासनाने आताच्या मुलांना फक्त गाळलेल्या जागेमध्ये लगेच पास होऊन जातो माणूस पण त्यावेळेला मी सायन्स मध्ये 2% मार्क घेतले होते बापरे 116 चे 116 पूर्ण घेतले होते सायन्सला तरी तुम्ही शेतीकडे वळलात ना आणि मला आपल्या इथले गोरेगावचे विद्यापीठातले शिक्षक मला ज्यावेळेला माझा निकाल लागला तेव्हा मला घ्यायला आले होते कॉलेजमध्ये शिकायसाठी बापरे माझी कॅपॅसिटी नव्हती परिस्थिती तशी नव्हती बाळासाहेब बाळकृष्ण काप आज कृषी अधिकारी असून तो आज रिटायर झालेला आहे बापरे त्यांनी मला घ्यायसाठी पाठवलं होतं कॉलेजमध्ये पण सरांना विनंती केली सर माझी कॅपॅसिटी नाही आहे मी शेतामध्ये कमवून शिकतो मी करवंद जांभळं विकून शिक्षण केलंय बापरे आज माझ्याकडे 15 गुरं आहेत गाई बैल शेती वाडी आंबा काजू नारळ पूर्ण बागायत मी केलेली आहे ज्याच्यावरती माझ्या मुलांचं शिक्षण केलं माझ्या कुटुंबातल्या भाऊ बहिणींचं लग्न केली माझ्या आईवडिलांचं सांभाळ त्याच्यामध्येच केलं आणि आजपर्यंत मी जरी गरीब आहे तरी पण मनाने श्रीमंत आहे असे प्रत्येक शेतकऱ्याने आपलं मन दिलखुश ठेवा शेतामध्ये मेहनत करा तुम्हाला ही शारदा माता आणि शेतकरी माता ही तुम्हाला आयुष्यभर यश देईल धन्यवाद जय किसान जय जवान वा आपण आता पुढची माहिती घेऊ लवकरच मामांकडून की शेतामध्ये अजून काय काय ते पिकवायचे वगैरे त्या गोष्टी वगैरे आणि खरंच तर आपल्याला शेती करणं का गरजेचं आहे माणसाची शेती शेत जमीन पण आजकाल माणसं विकतायत परत आपली जे आपण जी लागवड करतो आंब्यांची काजूंची तशी एक जमीन असते
त्या जमिनी पण माणसं विकत चाललेत आणि बिल्डरांना देत चाललेत. तर त्यामुळं कुणाचं नुकसान होतं तर खरं तर आपल्या कोकणाचं, मराठी माणसाचं, आपल्या कोकणातल्या शेतकऱ्याचं नुकसान होतंय. या गोष्टीवरती पण आपण आपलं मामाचा वगैरे अभिप्राय वगैरे नक्की घेऊ. पुढच्या थोड्या वेळातच आपण त्यांचा अभिप्राय घेऊ. तोपर्यंत आपण जरा कापून घेऊ, कारण आपला बरंच पडलाय. नमस्कार मित्रांनो, बघू शकता आपण पट्टी आता एवढे अर्धेच कापले. हा वरचा चोंडा पूर्ण कापून झालाय. जो बारका असतो त्याला चोंडा बोलतात. आणि अशी मोठी जर तुम्ही बघितलीत तर मोठीला पट्टी बोलतो आपण. तर पट्टी जी आपली मामा किती 30 गुंठा असेल ना? 30 गुंठाची ही पट्टी आहे. आणि जवळजवळ 250 भार जास्त होत असतील. आता तुम्ही बोलत असाल भार म्हणजे काय, तर आता हा आपण जेवढा काढलाय कापून, त्याला आपण जेव्हा आपण गुंडलतो एक बोलतो आपण काय मुंबईच्या भाषेत आपण गुच्छा करतो. एकदम बंडल केला का बंडलला भारा बोलतात. आणि मग तो भारा घेऊन परत आपला वाड्याकडे जायचा किंवा घरामध्ये घेऊन जायचा त्याला झोडायला. मुंबईचे लोक तिकडे फटाके फोडतात. सकाळ असो, दुपार असो किंवा संध्याकाळ असो, रात्र असू दे, तिकडे फटाके फोडतात. आणि गावचा जो शेतकरी असतो तो इकडे असा राबायला येतो. त्याची दिवाळी याच्यामध्ये जाते. भात कापणी, जोडणी, मळणी विळणी त्याच्यामध्ये सगळी पूर्णपणे दिवाळीच होऊन जाते त्याची. पण खरं तर सुख बघायला गेलं तर कोकणातलं सुख ह्याच्यामध्येच आहे. आणि हा खरं तर आपला धनत्रयोदशीचा सण आहे, ज्याच्यामध्ये खरंच आपण जेव्हा पण कधी राबतो ना शेतामध्ये, त्या शेतीची खरंच जाणीव आणि बोलतो ना तो एक आपल्याला जो फिलिंग येते, अनुभव येतो, तो वेगळाच असतो प्रत्येक वेळेस. दरवर्षी जो कोकणातला शेतकरी असतो त्याला ती एक वेगळीच ओढ असते की अरे माझी आता भात कापणी येते, माझी आता भात जोडणी येते, मळणी वगैरे येते. त्या गोष्टींचं सुख वेगळंच असतं. आणि खरं तर आता आपण बघतो तर पूर्णपणे जो शेतकरी माणूस आहे तो पूर्णपणे मुंबईकडे वळला आहे. पूर्वी आमच्या इकडे जी शेती करायची ना, पूर्णपणे आमचा जो पूर्ण शेतजमीन जेवढी असायची ती शेतजमीन पूर्णच्या पूर्ण पिकायची. आता जर आम्ही बघायला गेलो, आता जवळपास 15-20 शेतं असतील जी लोक अशी करत असतील. प्रत्येक जर आपण इकडे जागेमध्ये गेलो दुसऱ्या एरियामध्ये, कुठं मस्तपैकी ब्रेक लावला जाऊन का आला तो जवळ. निसर्ग कसा वाटतो वगैरे मग असा दिसतो नाही. वरवरचे जंगल वरचा नाली घ्या आपल्या वरच्या नारळीनंतर यायला लागतील. आता जो तुम्ही एरिया बघितलात, पूर्ण असा परिसर बघितलात, तर त्या परिसरामध्ये पूर्णपणे पहिली शेती व्हायची. आता हा माझ्या मागे जेवढा परिसर दिसतोय हा पूर्णपणे शेतीने भरलेला असायचा. आता जर आताच्या टाइमाला बघताय तर एकही जो शेत आहे तो कोणता शेत आता कोण नांगरत नाही, कोण करत नाही, असा ओसाड पडलाय. म्हणजे ही पूर्णपणे शेतजमीन आहे. आणि शेतजमीन आता पूर्णपणे ओसाड पडले. तिला काय आता कोण महत्त्व देत नाही. का तर आपल्याला मुंबईला आता पैसे भेटतात. आपलं जे काय बोलतात आपण सरकार आहे, ते सरकार पण कोणत्या अर्थाने शेतकऱ्यांना काय देतं काही समजत नाही. ते शेतकऱ्यांपर्यंत कोणती योजना पोचत नाही किंवा ती जी अमाऊंट असते ती कधी येत नाही. फक्त शेतकऱ्याला फक्त दाखवतात अरे एवढे करोड दिले, तेवढे करोड दिले, पण शेतकऱ्यापर्यंत पोचतंय काय? कारण पूर्णपणे भ्रष्ट सरकार आपण भ्रष्ट लोकांच्या हातामध्ये जेव्हा सरकार देतो तेव्हा आपल्याला अशाच गोष्टी भेटतील की शेतकऱ्यालाच किंमत भेटणार नाही आयुष्यामध्ये. तर आता आपण जेवायला लावूया. आमच्या मामीने मस्त की जेवण आणले, बघूया काय आणले मामीने जेवण. कारभारीन बाई आले, कारभारीन बाई, आमची कारभारीन बाई दाखवतो तुम्हाला. हे बघा, ही आमची कारभारीन बाई जेवण आणले मामी माझी. बरोबर, ऐकर काय करू? हाय 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 मी हाय. चला आता जेवणाचा कार्यक्रम करूया मित्रांनो मस्तपैकी. आणि परत आपल्याला जेवण बिवून परत जायचंय भात कापायला. हो, त्यांना वाडा दाखवतो. वाडा आता आमचा जो बांधलाय ना एकदम पूर्ण एकदम सिमेंटनी आणि जांभ्या दगडांनी बांधलाय.
हा बघा आमच्या वाड्याच्या वरती हा शेत मामाने केली पूर्णपणे. त्याच्यावरती पण हा तुम्ही बघत असाल तुम्हाला दिसत असेल, हा पण वरती मामा पूर्णपणे सगळे शेती पूर्णपणे करतो. आणि हा जसा आमचा हे एकदा शेतीवाती झाली का इथं आमचा माल असायचा पहिला. म्हणजे आपण पूर्ण लागवड वगैरे करायचो सगळं. बोलत आपण कलिंगड, त्याच्यानंतरला टॉमॅटो, मिरच्या सर्व गोष्टींची इथे लागवड व्हायची पहिली. आणि आम्ही इथे पहिला पाणी वगैरे घालायला यायचो. इथून केळींच्या बागा वगैरे. आणि हा मामाने आणलेला पूर्णपणे वाडा, त्याला पूर्ण आता घराचं स्वरूप दिलं आहे. आणि योजना अशीच आहे मस्तपैकी शेतीच्या कामासाठी त्याचा उपयोग पण होईल. आणि खरं तर कधी आपला एकदम काय बोलतो आपण फार्म हाऊसला जसं जातो ते फार्म हाऊसची एक ट्रिप आमची इथं होऊ शकते. मला आमचा वाडा दाखवतो मस्तपैकी. हा आमचा पडवी आमची. तो आपण आता तिथं कापत होतो तो एरिया तिथला आहे. तिथे आपण त्या शेतामध्ये आपण पट्टीमध्ये कापत होतो. आणि आमचा वाडा तुम्हाला मगाशी सांगितलं होतं की आपण भार बांधतो. तर हे बघा असं आपण जेव्हा बंडलमध्ये पूर्ण जो भात असतो आपण बांधतो त्याला भारा बोलतात असा. आता ह्याला काय करायचं, ह्याला एकदा कापून वगैरे सगळं झाला का मग झोडून वगैरे घ्यायचा. आतमध्ये रूम तुम्हाला दाखवतो. हा बघा कोंबडीचे कवडा दाखवू. आणि हा एक बेडरूम. चला आता जेवून घेऊया मस्तपैकी. मित्रांनो तुम्ही बघू शकता आता आपण एवढी पट्टी कापून झालेली आहे पूर्णपणे. फक्त मला वाटतं 1 तास लागला असेल. 1 तासामध्ये एवढी पट्टी कापली. आता ही एवढा अर्धा भाग राहिला अजून, तो आता अजून कापायचा आहे. पण आम्ही जरा क्षणभर विश्रांती घेतली. सगळं पेलवान दमलेत आमचं आता. हे बघा गडी हा कांबारडा मोडलाय. आणि आमची मामी इकडं चिबूर कापते. ह्याला तुमच्या आता काय ते शुद्ध मराठी भाषेमध्ये काय आपण गुंजावला काय टरबूज बोलू शकतो. पण आमच्या इकडं चिबूर बोलतात. हा कोकणामध्ये चिबूर बोलतात. अगदी खाण्यासाठी एकदम मग बोलायच पाहिजे. आमचे मामा आहेत मग खायला स्वीट असतो. हा अक्का एवढी पट्टी आमच्या मामीने कापलं. मग मामीने फक्त कोयते हातात घेतला लगेच सगळी कापून टाकल्या. काय रे देवा. बाबा मामा तुम्हाला काय वाटतं सरकारने काय केलं पाहिजे शेतकऱ्यासाठी? सरकारने आहे ना फार अनेक प्रकारच्या योजना दिलेत पण लाभार्थी लोकांना ते लाभ मिळत नाही. कारण त्याचं असं झालेलं आहे की शेतकरी मरमर मरतोय, घाम गाळतोय, शेवटी जेवायला गेला काय केळं खाताय. जोक झाला काय लोक हे करतात जागा जमिनी विकतात ते काय योग्य आहे का? आणि एवढा मुंबईला 4x4ची 8x8ची रूम घेतात. ते पण कर आहे कारण काय सदर शेत जमीन ही नापीक झालेली असल्यामुळे लोक कंटाळली, मजुरी वाढली, मुलांचं शिक्षण पण खेड्यापाड्यामध्ये हायस्कूल कॉलेज कमी आहेत. मुंबईमध्ये कसे बायकोला रूम मध्ये राहायला भेटतो, मरमर मरतो, वर्ग BA मध्ये शिकतो, लास्टला मग भिका मागा गावालाच येतो. मग आमचा शेतकरी राजा किती अष्टप्रधान आहे, सगळ्या सुखी बळीराजा.
पण शेत जमीन विकणं चुकीचंच नाही. 100%. आपण तुम्ही वाडवडिलांनी वाढवलेली ते तिथं त्यांनी घाम घालले. ब्रिटिशांच्या राज्यातून ती जमीन बळकावून घेतली हम्म. शेतकऱ्यांनी. मग हा आणि ती कुल कायद्याने शेतकऱ्यांच्या नावी झाली. आणि त्या शेतकऱ्यांना हे मधले दलाल गुलामगिरी करून लोकांना फसवून विक्री करून घेतात. किती रुपये हम्म. जमीन किती रुपयाला असायची पहिली? पहिले किती रुपये असेल काय जमीन? किती रुपयाला? ते आणेवारी असायची. आणेवारी आणेवरती प्रमाणे त्याची विक्री झाली. हा का? आपली जमिनीची विक्री 1118 रुपयाला झाली सगळी. बाबा किती? त्या काळात 1118 म्हणजे खायचं काम नाही. आजचे कमीत कमी 11 करोड रुपये आजचे असतील ते. ते मी हे काय सांगू तुला, त्याच्यामध्ये भाजी वांगी कमून ते पैसे मी जमा केले आणि ते 300 मामलेदाराच्या मानगाव प्रांत ऑफिसला भरले. जेव्हा मी करता होतो तेव्हा लक्षात. आता तुझी माणूस मध्ये काय कमवून ठेवलास? काय ग अशी उडलेस? मी तुला तेव्हा बोललो सगळा पैसा मातीत पुरून ठेवला. खाली तू उकर फक्त बस. विचार सगळा पैसा मातीत पुरून ठेवला. कमवलेला पैसा काय केलास? सगळ्याला मातीत पुरून ठेवलाय. तू उकर पावड्यान जमव पैसे सगळे. मग हेच करते ती. अरे तू थांब. कटकटीत लागला. आता लोक जी जागा जमीन विकतात आणि जातात. पण ठीक आहे, पहिल्याच्या काळामध्ये औरंगजेब पण काय केला, एक एक प्रांत लुटत कब्जा करत आलेला आणि शेवटी राज्य करत होता. कारण त्याला पण माहिती होतं आणि छत्रपती शिवाजी महाराजांना पण माहिती होतं की जर हे आला म्हणजे आपण एखादा किल्ला ताब्यात घेतला का तेवढ्या मधला पूर्ण प्रांत आपल्या ताब्यात येतो. तेवढ्या प्रांतावरती आपलं राज्य होतं, आपलं वर्चस्व होतं. मग आता असं होतंय की बाहेरच्या राज्यातली लोक मग ते युपी बिहारी गुजराती सगळी जण येतात आणि आपल्या कोकणातल्या शेतजमिनी पण घेतात, ह्या सगळ्या जमिनी पण घेतात लागवडीच्या. तुम्ही खा. हा आणि आपण बाटा खाऊ नंतरला. मग ते आपल्यावरती राज्य करतील. कारण हा महाराष्ट्र तुमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा नाही, शेतकऱ्यांचा नाही, हा आमचा महाराष्ट्र आहे. बरोबर ना? गुजरात्यांचा. मग तुमची याच्यावर काय प्रतिक्रिया आहे? आमची प्रतिक्रिया एवढीच आहे, परप्रांतीयांना जमीन विकणे नाही. तुम्ही गुजरातला जसा कायदा आहे की परप्रांतीयांना जमीन विकू शकत नाही, ती फक्त आणि शेत जमीन तर विकूच शकत नाही असा कायदा आहे. तसा कायदा महाराष्ट्रामध्ये आला पाहिजे. शेत जमीन जरी विकली तरी गुजरातच्या शेतकऱ्यांनीच घेतला पाहिजे. बाकी कोणाला तुम्ही व्यापाऱ्याला शेत जमीन विकू शकत नाही. संपवलास लगेच? टाकला बिलात टाकला. देऊ का तुला धुवून? आता बघूया, थोडासा टाइम झालाय, जरा विश्रांती घेऊ आणि जरा ह्याला मार्गी लागू जरा पटीला पूर्ण. मग मित्रांनो 5 वाजलेत आणि एवढा कापून झालाय आपला. आणि हा बघा डुकरांनी पूर्ण वाट लावून टाकली शेताभाताची. आता याच्या फक्त असं वरण नांगी असतील ना, या फक्त काढायच्या. तर कंबाडा पार मोडलाय, सगळ्यांचा कंबाडा मोडलाय. तर कुणीतरी आम्हासनी काहीतरी पाठवा जरा औषध पाणी. ऐक बाय पहिनवारी मित्रांनो, येताव काय भात कापायला येताव? पण नाही, तुम्ही मुंबईलाच बार ठोका नुसतं. हा आयला मायला खायला पाहिजे सगळा.
आमची बाई बघा कशी काम करते. सत्तर वर्षाची झाले पण काम करते किती सकाळपासून. मुंबईच्या पोरीमध्ये जोश नाही एवढा. मुंबईच्या पोरींना फक्त पिझ्झा पाहिजे आणि मुंबईवालाच नवरा पाहिजे. चलो आता कामाला लागूया मस्तपैकी आणि मस्तपैकी हा आपला पूर्ण करून टाकू जरा जेवढा होईल तेवढा. मित्रांनो दिवस पूर्ण मावळला पण हात काय थांबत नाही आपला. पूर्ण आमचा दिवस इकडे पूर्ण मावळतीच गेला. इकडे सूर्य आमचा मावळतो पण तरी पण शेतकऱ्याचा हात काय कधी थांबतात काय. मग मुंबईला माणसाची ड्युटी झाली का माणूस लगेच घरी परततो पण शेतकरी तो जगाचा पोशिंदा तो काय घरी परतत नाही कधी. मामा आमचा आता काय इथंच राहतो कारण डुकरा जाम सवकलेत ना जाम. चला जरा एक मामाकडून काहीतरी आपण अभंग वगैरे जरा ऐकूया आणि मग आपण कामाला लागूया झटाझट झटाझट. औरंगजेब झोपला असेल. कोण त्याच्या हातावर तुरी दिला बादशाच्या हातावर. हो काय असं हाताच्या तुरी नाही मग डाळीच्या तुरी नव्हत्या बोलाच्या तुरी. आजाराचा फोन घेतला राजाने. कुणी हा आजाराचा फोन घेतला. हा संभाजी राजा हुशार. हो बरोबर. माझ्या 9व्या वर्षी त्या औरंगजेबाला हैराण केला होता. कोणी संभाजी राजांनी. संभाजी राजाने लाल पायनाचं. बापरे. तो काय म्हणतो औरंगजेब हा शंभू तो कुस्ती खेळणार काय. मग शंभूराजाने सांगितलं बाळराजाने औरंगजेब तुझ्या दरबारामध्ये कुस्ती खेळणारा माझ्यासारखं माझ्याजवळ एकसाथ पेलवान नाही तुझ्या दरबारात. म्हणजे लायकीचाच नाही कोण. लायकीचाच नाही पेलवान. औरंगजेब म्हणतात लहान बाळ काय सांगतोय तो म्हणतो खरं औरंगजेब एक पण तुझ्या याच्यामध्ये दरबारी कुठल्या सेनापती कसा सेनापती लायकीचा नाही कुस्तीच्या. बा तिथं औरंगजेब नेला होता पण औरंगजेबाचा मुलगा आहे ना तो लय चांगला होता. हो शंभूराजाला पूर्ण सारी डिटेल माहिती दिली सगळी. त्याला पण तो ती हे पाहिजे होता ना औरंगजेबाची जागा पाहिजे होती ना. विजापूरची पूर्ण माहिती दिली होती. त्यांचा खास दोस्त औरंगजेबाचा मुलगा हो अकबर. ते सांगितलं शंभू असं ह्या इथून पळायचं तिथून पण सगळं पूर्ण चोरवाटा दाखवून ठेवलं सगळं. है ना सगळं तेव्हा मी पण होतो त्याच्यात. पण त्या औरंगजेब स्वतःच्या पोटच्या पोराला मारायला पण पाठवला ना. मग काय बोलायचं पण तरी शंभूराजांनी त्याला वाचवलं. हा चला मित्रांनो आजची आपण रजा घेऊया मस्तपैकी. भात बीत आमचा असा मस्तपैकी कापून झालाय. जीव पण निघालाय. हो मामा जाता जाता काय बोलायचं काय. हो बोलू थांबतात. काय बोलायचंय मस्त आता पूर्णपणे हा एवढा पट्टा पण कापून गेला. ह्याचा पण अर्धा पण कापला. बघूया आता उद्या सकाळी उठायला लागेल परत कारण परत आपल्याला मुंबईला जायचंय उद्याच. मग सकाळी एक राऊंड मारायला लागेल. आता गेल्या गेल्या जरा लागटायला लागेल माणसाला नाही तर सोमवारी काही कामावरती चढवायचं नाही. बघूया. सांगणं आमचं इतकंच आहे की शेती वाती माणसाने जरा जपली पाहिजे. प्रत्येकाने थोडी ना काय ना थोडीशी शेती वगैरे केली पाहिजे कारण पुढे जाऊन जर आपल्याला प्लास्टिकचे जर तांदूळ भेटले कारण आता मार्केटमध्ये प्लास्टिकचेच तांदूळ भेटतात काही ठिकाणी तर मग आपलं जीवन तर नष्टच आहे. कारण प्लास्टिक जर आपल्या आतमध्ये गेला तर प्रत्येकाला माहिती आहे की काय होऊ शकतं काय नाही. हो काय राहिला नाही ना. ठीक आहे मामा चला मस्तपैकी एक अभंग जाता जाता उद्या चांगला कोणता पण बोला मस्तपैकी. थांबा
आपल्याला हो आपल्याला अभंगवाणी जाता जाता प्रेक्षकांना तुकोबारायांची अभंगवाणी आहे हम्म आणि अभंगाचे बोल असे आहेत. तुकोबाची अमृतवाणी देवाजीच्या पडता कानी आणि दगडाच्या टाळामधून तुकोबार या अभंगाची वाणी सादर करता येत. आणि ते आमच्या भाच्या समोर त्यांना खूप आवड आहे. आमचा योगेश वाचा आहे ना, मला अभंगवाणीची खूप आवड आहे. त्याचे मामा आता अभंग तोडक्या मोठ्या भाषेत बोलणार आहेत. तुकोबाची अभंगवाणी देवाजीच्या पडता काणी, तुकोबाची अभंगवाणी देवाजीच्या पडता काणी, दगडाच्या टाळामधुनी गाईले अभंग, दगडाच्या टाळामधुनी गाईले अभंग, गोरोबाचे मडके घडिले कबीराचे सेले विनिले, गोरोबाचे मडके घडिले कबीराचे सेले विनिले, मुक्त देवकीला केले, मुक्त देवकीला केले फोडूनी तुरुंग, दगडाच्या टाळामधुनी गाईले अभंग, दगडाच्या टाळामधुनी गाईले अभंग, द्रौपदीच साडी दिदली लज्जास्पदी तिला केली, द्रौपदीच साडी दिदली लज्जास्पदी तिला केली, भगीरथासाठी आणली, भगीरथासाठी आणली स्वर्गातून गंगा, दगडाच्या टाळामधुनी गाईले अभंग, दगडाच्या टाळामधुनी गाईले अभंग, निळा म्हणे आम्हासाठी काही ना तो जगाजठी. निळोबा राया तुकारामाचे लाडके भक्त, कोण शिष्य, हे निळोबा तुकारामाचे कोणते शिष्य होते. आणि त्यांनी तुकोबाराने कसं काय केलं ते सगळं पूर्ण वर्णन त्यांनी केलं अभंगामध्ये. हा अभंग कोणाचा आहे? निळोबा यांचा आहे. अच्छा. निळा म्हणे आम्हासाठी काही ना तो जगाजठी, भक्त पुंडलिकासाठी, भक्त पुंडलिकासाठी कुठे उभा राहिला? उभा चंद्रभागे, दगडाच्या टाळामधुनी गाईले अभंग, दगडाच्या टाळामधुनी गाईले अभंग, गाईले अभंग, गाईले अभंग. तुकाराम महाराज की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, धन्य माता पिता की जय. चला मित्रांनो, तुम्हाला मामाचा अभंग आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच आपण मामाकडून खूप सारे माहिती घेऊ, दुसऱ्या अभंगाची, परत मामाची. मामा शेतीमध्ये काय करतो, परत शेतीमध्ये अजून काय काय गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत त्याची आपण माहिती घेऊ. आणि हां, सो आपण नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू मामासोबत. आणि एक छोटीशी मुलाखत पण आपण मामाची घेऊ. त्या रानामध्येच मामाचं वास्तव्य असतं. ढोरं हे एकदम मुलासारखे जगतो. तर आपण नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भरपूर काही गोष्टी बघू. चला आपण रजा घेऊया आणि आता वाड्यातून आपण आपल्या घराकडे प्रस्थान करू. चला बाय. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.